मोठा क्रीडा होता सगळ्यात तो सुद्धा सुटलेला आहे. सिल्लोडचा होता मुंबईला बसून टाकलेला सोडला. नाशिकला सुद्धा तसाच क्रीडा होता. बऱ्याच गोष्टी सगळे 5-6 वाजेपर्यंत सोडला आणि मी मुद्दामून जळगावला त्या ठिकाणी आलेलो आहे. पण अजून नाशिकमध्ये खूप मेहनत करावी लागणार आहे. त्यामुळे जास्त वेळ या ठिकाणी आपल्याला घेणार नाही. आपण या ठिकाणी नगरपालिका महायुतीचे त्याचे आपण वेगवेगळे लढलो आहोत. मान्य आहे माझं, कारण आपण वेगवेगळे लढलो की मग नगराध्यक्ष वेगळं होता, नगरसेवक वेगळे होता. म्हणून बऱ्याच वेळा म्हटलं की आपण युती करून घ्या, पण तुम्ही बड्या अध्यक्ष आमचाच द्या, आमचा असू द्या. त्यांनी काय ऐकलं, त्यांना फोन केलेला होता. आणि यासाठी राजकारणच नाही, त्यांच्या वैयक्तिक कामामध्ये त्यांच्या संकटाच्या काळात बोलत नाही. सगळ्या कामामध्ये सगळ्या झालं नाही, कधी कोण मागे राहिलेलं नाही, त्यांना माहिती दाखवत नाही. पण आता आपण महायुतीमध्ये आहोत. आपल्याला 17 जागा जिंकायच्या आहेत. आपल्याला कल्पना आहे आता पुढे या जागा जिंकल्यावर लगेच समन्वय समिती गेलेली आहे. समन्वय समितीमध्ये मी आणि भाऊबळ साहेब आहेत, तुमच्याकडून भुजबळ साहेब आणि हसन मुश्रीफ साहेब आहेत, इकडनं सावंत आहेत, 2 गण तिकडे आहेत. 6 जणांची समिती झालेली आहे. आणि महामंडळात एका महिन्यातच करायचे सगळे, एका महिन्यातच करायचे. आणि त्यांचं शेअर वाटप शेअर झालेलं आहे. तर असं करायला नाही की बाबा मग मी आंबेडकरला एका ठेवला काही येत नाही, दादा तिकडे आहेत, समजा तुम्हाला माझ्या पक्षाला काही नाही असं होणार नाही. मग वरतून सगळा कोणा ठरलेला आहे. म्हणजे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट असतात त्यांच्यापासून सगळं ठरलेलं आहे. त्यांना सकाळ वाढवून दिलेले आहे, आय कार्ड दिलेलं आहे, खूप गोष्टी आहेत. आणि जवळपास एकेका तालुक्यामध्ये 8 ते 10,000 कार्यकर्ते एकेका तालुक्यामध्ये त्या मोठ्या संख्येवर कार्यकर्ते. आणि महामंडळ सुद्धा वाटपाचं काम चालू होतं. महामंडळ कोणाला आहे त्यावर त्या रीतीने झाल्या 4 वर्षाच्या त्या नगरात तिघी नेत्यांना भेटू सुद्धा मोठं होईल. त्यामुळे पुढच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी अगदी नियमानुसार तरी वाटप होणार आहे. इथे डीपीडीसीचा निधी सुद्धा तसा वाटप झालेला आहे. हा सध्या संख्येनुसार वाटप झालेला आहे. स्थानिक आमदार असेल तो सुद्धा तसाच वाटप झालेला आहे. त्यामुळे 1 रुपया सुद्धा कमी जास्त करता येणार नाही. मी जरी आमदार असतो तरी मला वाटतं की मी जास्त वेळेला 8% असं करता येणार नाही. आणि आता या 8 दिवसामध्ये गेल्या 8 दिवसामध्ये मोठं धरा नोटीसी काढली आहे, कळवलेलं आहे. पुढच्या येणाऱ्या काळात जो काही निधी राज्याचा येईल त्याचं सुद्धा वाटप ठरलेलं आहे. कोणत्याच पक्षाला असं मागच्या काळामध्ये नगर विकास मंत्री होते, आपल्याकडे 200 कोटी, आता 1 कोटी सुद्धा येणार नाही. सगळी तरतूद आपण या ठिकाणी केलेली आहे. म्हणून नगरपालिका असेल, महापालिका असतील किंवा आमदार असतील, या संदर्भामध्ये आता सगळा 100% कोटा कसा वाटायचा ठरलेला आहे. त्यामुळे याला कमी त्याला जास्त अजिबात होणार नाही. काही गोष्टी स्थानिक स्तरावरच्या असतील, खरं सांगताय आता तिथे आमच्या नगराध्यक्ष रूल झाला, आपण तिकडे कारवाया करतो कारण आपण मिर्जामध्ये लढलेलो आहोत. हे खरं आहे. आता जिथे अंबाडेला समजा तुम्ही आलेला आहात, आपल्याकडे विरोध नाही, काही नाही सध्या एकच तालुका वगैरे आमचा. त्यामुळे सगळ्या ठिकाणी रगडा आहे. सगळ्या ठिकाणचा रगडा किंवा आम्हाला विचारत नाही, आम्हाला विचारत नाही. जिथे आमचा नगराध्यक्ष नाही त्याकडे आमच्याकडे तक्रारी येतात, आम्हाला पण विचारत किंवा मंत्री काय फायदा, आपलं सरकारचा काय फायदा आहे, सगळ्या ठिकाणी आहे. पण मला वाटतं बसून आजची ती वेळ नाही. कारण वाटलं खरं आहे, पण एकदा आपण बसलं पाहिजे. मग आपण जर जिल्ह्यामध्ये ठरवलं की आपल्याला तिघांना काय 70 जागा 65 जागा नाही तर आपण 65 जागा जिल्ह्यामध्ये काढू शकतो. सगळे मिळून 65 जागा शकतो. वेळ पण तुम्ही मला सांगा, आपण 100% जागा जिंकतो. 70 आता महापालिकेमध्ये आपण या ठिकाणी माहिती आपण काय काय केलं आपण म्हणजे ते अशक्य करून दाखवलं. अशक्य होतं ते पंचायत बाबतीत मी सांगेल की इतकं अशक्य होतं, पण आम्ही दिवाळी बाजी लावली. आमचा अध्यक्षाला म्हणून बंड गेली, आम्ही त्याला इतका वाईट पाडला नाव घेणार. ते आम्ही तिथे मागे आठवले की जाऊ द्या आता कशाला तरी असं आम्ही केलेलं नाही. त्यामुळे आपण माहिती म्हणून लढलो तर आपण इथे 74 पैकी जवळपास 70 जागा जिंकलो. आपण या ठिकाणी 60 जागा जिंकतो, म्हणजे कमी जागा जिंकतो नाही. आणि म्हणून जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा 100% यश आपल्याला मिळवता येईल. पण आपण एकत्र राहिलो, एकत्र लढलो, काही अशक्य नाही. तो विषय पुढचा एक प्रमाणे सुद्धा आपण प्रत्येक बोलू. पण आज विषय हा MLCचा आहे, वाटत झालेला आहे. आपण सगळ्यांना मतदान करायचं आहे. सगळी शोधलेली आहे. नाशिकचा प्रश्न बाकी
ती नोकरी माझी आहे, त्यामुळे मला खूप लक्ष घालावं लागणार आहे. इथे जाऊन मतदारांना सांगितलं तर आजूबाजू या ठिकाणी नव्हतं, तिथे या ठिकाणी हे आलं झालं, पण बहुतेक माघार या ठिकाणी होत आहेत. माझी आपल्यालाही विनंती आहे की आपले जे उमेदवार आहेत त्यांनी सगळ्यांनी या ठिकाणी माघार घ्यावी. पुण्याला सुद्धा साहेब लक्ष घालतात, पुण्याला सुद्धा विश्वास सेट केलेला आहे. रायगडला करण्याचा विषय फायनल झालेला आहे. शिवसेनेला संपवलेलं आहे, त्यांनी माघार एवढा वैर असून आपल्याकडे काहीच नाही, त्यांचं तेवढं वैर असून परत गोगावलेमध्ये त्याच्यामध्ये म्हणून मागे गेलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये ही युती अभेद्य आहे. त्यामुळे जळगाव आपला सगळ्यांचा पालिकेलाच आहे महायुतीचा. त्यामुळे आपण इथे या ठिकाणी आपण सगळे मिळून या ठिकाणी लढूया. समोर उमेदवार मला माहिती होतं काय आपण त्याचं सोडले तर समोर फक्त दुसरा या ठिकाणी आहे, काही बोलत नाही. पण मला वाटतं आपण ठरवलं आपण 90% मध्ये बोलतो, 90%. म्हणजे सगळे 620 ते 630 मध्ये त्याने आपण 500च्या मध्ये घेऊ शकतो ना. काहीच नाही समोर नावालाच पडतील त्यांना ते बोलवतं. बघू प्रयत्न चाललेला आहे, कसं होईल बिघडतील नाही काय विषय वेगळा आहे. पण आपण या ठिकाणी माघारी घ्यावी अशी विनंती मी या ठिकाणी करायला आलेलो आहे. आपण सर्वांनी मला वाटतं नेतृत्व केलेला आहे. सगळ्या ठिकाणी सगळे प्रस्ताव मिटलेले आहेत. आपल्या जळगावमध्ये मुद्दा मागे ठेवला की सगळे सामान्य फार मसाला मी पळून लोक मी घेतली असं मी म्हणणार नाहीत आपल्याकडे. म्हणून मला वाटतं की आपण ही माघार घेऊन एकतर्फी कशी होईल ती व्यक्ती मला माहीत नाही. कोण अजून आहे काय पाहिजे सगळ्या महाराष्ट्राकडे समावेश मार्ग त्यामुळे मलाही ते माहिती नाही. पण आपण सर्वांनी ठरवलं मला वाटतं या व्यक्ती निवडणूक अतिशय सोपी आहे, सरळ आहे, सरळ होईल यामध्ये माझ्याबद्दल शंका नाही. म्हणून मी आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पुन्हा या ठिकाणी आभार मानतो. काहींची बाबा बोललं जातं आपल्याला होऊन जाईल नाही टाकलेलं पुन्हा आपल्याला विनंती करतो. मला व्यवस्थापने नाशिकचा विषय खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे मला आपल्या ज्या ज्या असेल त्याकडे एकदा बसून नगरपालिका व्हायचं एका ठिकाणी सगळ्या लोकांना बोलून आपण ते सॉल्व दिल्लीच्या बाबतीत असतील, कामाच्या बाबतीत असतील, टेक्निकल वैयक्तिक काम असेल त्या बाबतीमध्ये आपण बसून आणि आपणही या एक एक नगरपालिका व्हायचं असं एका तिथे सुटणार नाही. सावण्याचं काय म्हणणं आहे, नावेचं काय म्हणणं आहे, यावरचं काय म्हणणं आहे, असं जर आपण केलं तर मग आपण तुला बोलूच करण्याच आता अजून येणाऱ्या अजून 17 निवडणूक आहे, 13-14 दिवस बाकी आहेत. त्या संदर्भात आपण मेळावे सुद्धा घेऊ, बैठक घेऊ. त्यावेळेला मतदान कसं करायचं, काय करायचं ते तुम्हाला व्यवस्थित सांगितलं जाईल. अजून मलाही मी कन्फ्युजन त्या बाबतीमध्ये प्रिफरन्शियल आहे का खुली आहे का शिक्का आहे आपल्याला कलेक्टर सांगतील त्यावेळेला आपण त्या ठिकाणी मतदान करायचं आहे. त्या आल्यामुळे 2-3 मेळावे होतील, पण सगळे नेते मिळून मेळावे घेऊ. धन्यवाद.